कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय प्रभु रामचंद्र महाराज के जय 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 सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज के जय 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 रघुवीर समर्थ ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो हरि ओम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राम गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकटहारी राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम नवल विनोद विहारी राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम दुर्वासोनुत दुख विमोचक दुर्वासोनुत दुख विमोचक दुर्जन संगमहारी राजा राम दुर्गम संगमहारी राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम शरणांगत दीनाचरणीने शरणांगत दीनाचरणीने करुणा दृष्टि निहारी करुणा दृष्टि निहारी करुणा दृष्टि निहारी राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह भागो रे कीर्तन संगे रंगात देह भागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो स्वरूपी मन हे लाविता सौख्य अम्मा हो स्वरूपी मन हे लाविता सौख्य अम्मा काम क्रोधादिक जाती निज धामा हो काम क्रोधादिक जाती निज धामा हो बाळकृष्णे चरणी लक्ष लागो रे बाळकृष्णे चरणी लक्ष लागो
सारा सार वदविता सद्गुरुराया हो, सारा सार वदविता सद्गुरुराया. मंगलधाम जीवन नरहरि पाया हो, मंगलधाम जीवन नरहरि पाया हो. बाळकृष्णे चरणी लक्ष लागो रे, बाळकृष्णे चरणी लक्ष लागो. सुद्रूप चिन्मय नारायण रूप घ्याऊ, सुद्रूप चिन्मय नारायण रूप घ्याऊ. तन्मय होनी बलवंत प्रेमे गाऊ, तन्मय हो बलवंत प्रेमे गाऊ. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे, बाळकृष्ण चरण लक्ष लागो. कीर्तन संगे रंगात देह वागो रे, कीर्तन संगे रंगात देह वागो रे. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे, बाळकृष्ण चरणी लक्ष लागो. राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम 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 सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम. प्रभु रामचंद्र महाराज की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नारायण भज रे मानसा, नारायण भज रे, नारायण भज रे मानसा, नारायण भज रे. त्रिभुवनपति पद चिंतिसी जरी तू, त्रिभुवनपति पद चिंतिसी जरी तू. काय उणे तुझ रे मानसा, नारायण भज रे मानसा, नारायण भज रे मानसा, नारायण भज रे. विषय उपेक्षुनी अनुभव लक्षुनी, विषय उपेक्षुनी अनुभव लक्षुनी. आत्मपदी वसरे मानसा, नारायण भज रे मानसा, नारायण भज रे मानसा, नारायण भज रे. कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझ, कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझ. हेची कथी बिजरे मानसा, नारायण भज रे मानसा, नारायण भज रे मानसा, नारायण भज रे मानसा, नारायण भज रे मानसा, नारायण भज रे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र महाराज के जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. नारायण भजरे मानसा, नारायण भजरे. त्रिभुवन पतिपद चिंतिसी जरी तू, काय उणे तुझ रे मानसा, नारायण भजरे.
विषय उपेक्षुने अनुभव लक्षुने आत्मपदी वसरे मानसा नारायण भजरे. कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझ हेच कथी बिजरे मानसा नारायण भजरे. कृष्ण दयार्णव स्वामींचा हा अभंग आहे. आजचा सेवेचा पूर्वरंगातला अभंग हा आहे. कृष्ण दयार्णव स्वामी महाराज फार मोठे अधिकारी होते. श्रीमद भागवताच्या दशमस्कंधावरती फार मोठी टीका त्यांनी लिहिलेली आहे. ते माणसाला उपदेश करतायत. उपदेश करण्याचा सुद्धा अधिकार असावा लागतो. संतांचं बोलणं हे सहज असतं. सहज बोलणे हाच हितोपदेश. परंतु यांचा अधिकार उपदेश मी करतो म्हणून नाही आहे. त्यांचा अधिकारच असा आहे की साक्षात परमात्मा नित्य त्यांच्या सन्मुख असायचे. परमात्माच गोपाळ कृष्ण दशमस्कंधाचं चिंतन रोज करायचं भागवताचं. आणि हे करत असताना ग्रंथ वाचायचा रोज नित्य. कोणी ऐकायला येऊ न येऊ, समोर काहीही नाही, फक्त ग्रंथ समोर. लोक आली कोणी बसण्याचे, कोणी नाही की नाही कुटीमध्ये राहायचे. एक दिवस असेच बसले होते आणि सुसाट्याचा वारा आला. ग्रंथाची पानं उडायला लागले. आता काय करावं? एका बाजूला वाचन चाललंय आणि एका बाजूला पानं उडतायत. तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी शेजारी एक दगड दिसला. ती वाचन झालेली पानं अशी ठेवल्यानंतर त्याच्यावर तो ठेवून दिला. ग्रंथ वाचून झाला. वादळही थांबलं. ग्रंथ पुन्हा त्यांनी आपल्या वस्त्रामध्ये बांधून ठेवला आणि तोच दगड पुन्हा तिथे ठेवला. न जाणू परत वारं विरा आलं तो उडायला नको. हकीकत अशी असायची त्यांची की रोज परमात्मा त्यांना उठवायला यायचे. रोज कृष्ण उठवायचे. आणि अशा वेळेला आज त्यांना काही उठवेना. उठवायला कोणीच नाही. नित्याप्रमाणे जाग आली, पण आज देवानी हाका नाही मारली. अजून वेळ व्हायची म्हणाले. तोच विव्हळण्याचा आवाज यायला लागला. विव्हळण्याचा आवाज ऐकला आणि हे पटकन उठले. म्हणाले कोण विव्हळते, कोणाला दुःख आहे, कोणाला काय होत आहे, म्हणून ते त्या ठिकाणी बघायला लागले. तर ग्रंथाच्या हितूनच त्यांना आवाज येताना दिसला. आवाज ऐकला तर म्हणाले काय रे कृष्णा, काय होत आहे तुला? आज बरं नाही का? अहो बरं काय नाही स्वामी, तुम्ही माझ्या छातीवर दगड ठेवलायत ना, तुम्ही माझ्या छातीवर दगड ठेवलात, ते मला उठता येत नाही म्हणून मी तुम्हाला उठवलं नाही. मला उठता कुठे येते? तुम्ही दगड ठेवलात. इतकी संवेदनशीलता ज्यांच्याकडे आहे, देवही त्यांना ती दाखवतोय. चुकलो म्हणाले, आज मी फार मोठी चूक केली. म्हणून भागवतामध्ये शेवटी सांगताना सांगितलेलं आहे देवाने,
की नक्की काय आहे, तू कुठे जाणार आहेस वैकुंठाला. इथनं देह त्याग झाल्यानंतर तू जाणार आहेस कुठे? समुद्रामध्ये का तू याच्या ठिकाणी जाणार आहेस का काय, कुठे जाणार आहेस कुठे? का स्वर्ग लोकाला जाणार का वैकुंठाला जाणार, कुठे जायचं कुठे? तेव्हा देवाने सांगितलं प्रविष्टो अयम भागवतार्णवम, मी भागवतासारख्या समुद्राच्या ठिकाणी जाणार आहे. भागवतामध्येच मी विलीन होणार आहे. आता त्याची अनुभूती आली का नाही त्यांना? आपल्याला तितकी संवेदना जागृत व्हायला पाहिजे. असो, असे अधिकारी कृष्णदयाळनं हरिवंश हे त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. दशमस्कंधावरती पुष्कळ विचार मांडलेले आहे. असे हे भक्तवत्सल स्वामी ते माणसाला उपदेश करतायत. हिते द्वय अर्थ आहे, मनालाही आहे, मानसा आणि माणसाला पण आहे. नरदेह दुर्लभ आहे, त्याचं वर्णन सगळ्यांनीच केलेलं आहे की नरदेह हा दुर्लभ आहे. ह्या दुर्लभ देहामधूनच आपल्याला परमात्म्याचं दर्शन घ्यायचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा. सगळी जीवसृष्टीमध्येही परमात्मा असला तरी त्या परमात्म्याची जाणीव होत नसते सगळ्यांना, सगळ्या प्रकारे. पण इथे जाणीव होते. मानवी देह एकमेव असा जीवाचा आहे की त्यामध्येच परमेश्वराची मनानी, बुद्धीनी, चित्तानी, देहानी भगवंताची अनुभूती घेता येते. भागवतात असो, रामायणात असो, श्रीकृष्ण जीवनामध्ये असो, सर्व लोकांनी ही अनुभूती चारही माध्यमातून घेतलेली आहे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणून नरदेह दुर्लभ आहे. त्याला बुद्धी आहे, बुद्धी सर्व जीवाला आहे. पण त्या बुद्धीचं वैशिष्ट्यता अशी आहे की त्या ठिकाणी अत्यंत थोडा काळ तिथे राहतो. बघा, एक साखरेचे कण 2-4 टाका, मुंगव्या कुठून कशा येतात कळतं का? निरोप दिलाय का कोणी त्यांना? का आमंत्रण दिलंय? पण त्या बरोबर येतात, त्या येत नाहीत, अनेकांना घेऊन येतात तो कोण संपेपर्यंत. आणि एकटंच मी खात नाही, सगळ्यांनाच देतो. म्हणून हा नरदेह दुर्लभ आहे. अशा या नरदेहामध्ये काय करायचं? नारायण भज रे मानसा, नारायण भज. मना तुला जर काही करायचं असेल तर नारायणाचं तू भजन कर. नारायण भज रे मानसा, नारायण भज रे. आयुष्य क्षणलव मात्रम न लभ्यते हेम कोटी भिक्वापी. आयुष्य क्षणभंगूर आहे, ते कोटीनी सुवर्ण खर्च केल्यावरही प्राप्त होत नाही. त्यामुळे तुम्हाला जर काही असेल तर ह्या अल्प आयुष्यामध्ये तू पहिल्यांदाच एक कर, नारायणाचं भजन कर. मग मनालाच का, माणसालाच का? मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. मन असं एकच आहे की ते बद्धालाही कारणीभूत आहे, मोक्षालाही कारणीभूत आहे.
पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय हे सगळं मनाच्या अधीन असतात. ही इंद्रिय बहिर्मुखी आहेत म्हणून ती अत्यंत चंचल आहेत. आणि यामुळे स्वामी महाराज पहिल्यांदा सांगतायत नारायण भज रे. मन स्थिर होतं म्हणजे काय होतं? ज्या क्षणाला मन स्थिर होतं त्या क्षणाला ज्ञानचक्षु उघडले जातात. चंचल मनाची स्थिती अशी आहे की ज्ञानचक्षु उघडत नाहीत. कारण ते क्षणाक्षणाला इथून तिथे तिथून तिथे तिथून तिथे फिरतच राहतं. ते राहत नाही. ज्या वेळेला स्थिरावतं त्यावेळेला ज्ञानचक्षु उघडले जातात. सारासार विचारशक्ती उत्पन्न होते. त्रिभुवनाचा पती असलेला हा जो परमात्मा आहे त्याच्याकडे मन स्थिरावलं जातं. त्रिभुवन पदी पद चिंतित जरीसू काय उणे तुझ रे. मानसा नारायण भज रे. त्रिभुवन पती पद त्या परमेश्वराच्या चरणाशी तुला राहायचं असेल तर तुला काहीच उणं पडणार नाहीये. काय उणे तुझं रे. तू उणं काहीच नाही. आपल्याला फक्त उणं म्हटलं की पुणंच दिसतं. कारण पुण्याला आहे ना लागू. पुणे तिथे काय उणे म्हणायला तरी हरकत नाहीये. पुणे तिथे काय उणे. त्यामुळे या त्रिभुवनाचा जो पती आहे त्याला प्राप्त करून घेण्यासाठी तू प्रयत्नशील राहा. असं जर तू त्याला प्राप्त केलंस तर एक गोष्ट नक्की आहे, तुला काहीही उणं पडणार नाही. आम्हाला लौकिक व्यवहारच दिसायला लागतो. बघा, तुकाराम महाराजांसारख्यांच्या ठिकाणी काय होतं ऐश्वर्य? काहीही नव्हतं तरी ते सांगतात आनंदाचे डोही अनंत तरंग. उणं काहीच नाही. वेळेला म्हणून भक्ताचं वैशिष्ट्य एकच असतं. भक्ताचं वैशिष्ट्य असं असतं की त्याच्या गरजेला त्याच्या वेळेला काहीही कमी पडत नाही, पण लाखो रुपये शिल्लक नसतात. शिल्लक नसेल त्याच्याकडे, पण त्याच्या वेळेला जी काही गरज आहे त्या गरजेला मात्र एक कणभरही कमी पडत नाही. तो त्या ठिकाणीच त्याचा अनुभव घेत राहतो. आणि म्हणून आपल्याला ते सांगतायत त्रिभुवन पतिपदी चिंतिसी जरी तू काय उणे तुझ रे. नारायण भज रे मानसा नारायण भज रे. हे तुझं स्वरूप तुला ओळखायला यायला पाहिजे, म्हणून त्यांनी ते उत्तर दिलेलं आहे. त्रिभुवनाचा जो पती आहे त्याचं तू करून घे मानसा. कारण मनालाच काम. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मनाला प्रसन्न करून घ्या. जोपर्यंत ज्ञान आणि भक्तिप्रेमात मन तन्मय होत नाही तोपर्यंत हे जग दृष्ट्या सर्व सत्य वाटतं.
मग यासाठी वाटलं पाहिजे काय? दाता एक रघुनंदन. वाटलं काय पाहिजे? वासुदेव जगत सर्व. तेव्हा ज्ञान आणि भक्ती प्रेमात मन तन्मय होतं आणि जग सगळं सत्य वाटायला लागतं. यासाठी वैराग्य हवाय. माऊली म्हणतात, उलटी झालेल्या पदार्थावर जीवाचं मन जात नाही. प्रेताला कोणी आलिंगन देत नाही. हे विषयी वैराग्य आत्मलाभाचे भाग्य तेणे ब्रह्मानंदा योग्य होती जीव. हे माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात. जो इंद्रियाला वश करू शकतो त्या ठिकाणी उदास राहतो. वैराग्याच्या प्राप्तीने विषय आपोआप सुटतात. तेव्हा भगवत चरणी वृत्ती स्थिरावते. यासाठी स्वामी तिसऱ्या पातळीवरती सांगतात. पहिलं सांगितलं तुला भजन केलं पाहिजे. ते करण्यासाठी काय करायचंय? त्रिभुवनाचा जो पती आहे त्याचं चिंतन कर. तुला काहीच कमी पडणार नाही. तुकारामांचं उदाहरण आपण बघितलं. विषय उपेक्षुनी अनुभव लक्षुनी. आतापर्यंत या विषयांचा तू अनुभव घेतलेला आहेस. तेव्हा तू आत्मपदाचा विचार कर. आत्मपदाकडे गेलं पाहिजे हे बघायचंय. अनुभव लक्षुनी. आतापर्यंत आम्ही पुष्कळ अनुभव घेतला. हे विश्व काय आहे? हे विषय काय? माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नवल विषयांचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय झाला गोडू विषयाची भ्रांत. अशी विषयाची स्थिती मनुष्याच्या ठिकाणी सदैव असते. आणि हे तुला साधण्यासाठी जर काही करायचं असेल तर बाबा एकच गोष्ट फार महत्वाची आहे. विषयांच्या नादी तू लागू नकोस. उपेक्षुनी म्हणजे नादी न लागणं. आता गरज आहे का नाही? एका मर्यादेपर्यंत ह्या सगळ्याची गरज आहे. पण कुठे थांबायचं हे प्रत्येक जीवाला कळलं पाहिजेल. हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून अनुभव लक्षुनी आणि जे काही आहे आत्मपदा वसरे. आत्मपदाचा विचार कर. आत्मपदावरती आपल्याला जायचंय. मनुष्य जीवन यासाठी आपल्याला लाभलेलं आहे. हा अनुभव त्यांना येतो. हा अनुभव त्या ठिकाणी येत असतो. हे सगळ्यात त्या ठिकाणी महत्वाची गोष्ट ही आहे. शेवटी कृष्ण दयार्णव सांगतात, कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझ हेची कथी बिजरे. कर्णपुटी याचा अर्थ मी तुला कानामध्ये एक गोष्ट सांगतो त्याला कर्णपुटी म्हटलंय. मी आता तुला ना एक गोष्ट सांगणार आहे पण कानात सांगणार आहे बरं का. म्हणजे ही फक्त तुझ्या करता आहे. ते बीज आहे, ते स्वरूप आहे आणि त्या तुझ्या करताच मी हे तुला फक्त सांगतोय. म्हणून ते सांगतात तुला दुसरा शब्द म्हणजे तुला मी आता कानमंत्र देतो. हे तुला सांगतो, नारायण भजरे मानसा नारायण भजरे. हा एक कानमंत्र मी तुला देतोय. हे तू लक्षात ठेव आणि त्याप्रमाणे तू वाग. श्रद्धापूर्वक नारायणाचं अखंडपणे चिंतन कर. भगवंताचं नाव
चैतन्यमय गुरुकडूनच घ्यावं लागतं, हा त्याच्यामध्ये महत्त्वाचा धागा आहे. चेतनानी चिंतन, चेतनानी अचेतन आणि अचेतनानी चेतन कधी होत नाही. म्हणजे चेतनाकडून चेतन वस्तूच फक्त त्या ठिकाणी चेतन होते. चेतन आणि अचेतन असं एकत्र आलं तर अचेतन वस्तू चेतन होत नाही. हा खरा निसर्गाचा सिद्धांत आहे. मग असं म्हणाल, ज्ञानदेवांनी चालविली जडविंती, हरली चांग याची भ्रांती, मोक्ष मार्गाचा सांगाती ज्ञानोबा माझा. मग हे कसं घडलं होतं? हे कोणी घडवलं होतं? घडवलं होतं का घडलं गेलं होतं? चेतन चेतन, चेतन अचेतन असे विषय त्या ठिकाणी येतात. म्हणून कृष्णदयाळराव स्वामी सांगतात इथे, कर्णपुटी म्हणजे तुला मी कानामध्ये एक मंत्र तेवढा सांगतो, हे तू ते जाणून घे, हे समजून घे, आणि समजून घेतलंस की तुला त्या ठिकाणी लक्षात येईल. अशा प्रकारचा विचार त्यांनी त्या ठिकाणी त्यांना व्यक्त केला. नामाचं महत्त्वही तसंच आहे. यत्फलम नास्ति तपसा न योगेन समाधीना, तत्फलम लभ्यते सम्यक कलौ केशव कीर्तना. कर्णपुटीमध्ये तुला मी जो कानमंत्र देणार आहे ते नारायण भजनाचा देतोय. याचाच अर्थ तू तेवढं नामस्मरण जरी केलंस तरीही पुष्कळ गोष्ट साध्य होते. आता मगाचा प्रश्न राहिला की ज्ञानदेवांनी केलं ते काय केलं? ज्ञानदेव चेतन आहे तर चेतन भिंत आहे, मग ती चालली कशी? ज्ञानदेव चेतन आहे, संकल्पशक्ती चेतन आहे, पण अचेतनातलं चेतनत्व जागृत झालं. कारण का? तर परमात्मा श्रीहरी हा सर्वत्र चेतन अचेतनात भरलेला आहे. म्हणून एक म्हणण्याचा प्रघात आहे, कण कण में भगवान है. तर कण कण में भगवान नाही आहे, कण कण ही भगवान आहे. मे म्हटलं की अंतर पडलं. या कणात परमात्मा, या कणात आहे, त्या कणात आहे, त्या कणात अंतर पडलं. कण कण ही परमात्मा आहे हे जेव्हा होतं तेव्हा दोन्हीही ठिकाणी एकच स्थिती येते. एकच आहे, तो एकच आहे, तो एकच आहे. प्रत्येक क्षण परमात्म्याचा, त्या प्रत्येकामध्ये तो परमात्मा आहे. त्याचं चेतनत्व अचेतनात व्हायला इकडे आमची प्रगल्भता जेव्हा येते त्या क्षणाला तिथे ते ऐकायला चेतनत्व येतं. हे चेतनत्व आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी ते म्हणतायत, हे नामाचं महत्त्व असं आहे की न तपसे न योगे न समाधीनम. समाधी लागेल, तपानी नाही होत. या कलियुगात केवळ केशव कीर्तनानीच हे सगळं होऊ शकतं. म्हणून या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे ते एकच आहे. राम घ्यावा, राम गावा, राम घ्यावा, राम जीवीचा विसावा. राम गावा, राम घ्यावा, राम घ्यावा, राम गावा, राम जीवीचा विसावा.
राम गावा राम घ्यावा. कल्याणाचे कल्याण रघुनाथाचे गुणगान. कल्याणाचे ते कल्याण रघुनाथाचे ते गुणगान. राम कैवल्याचा दानी रामदासा अभिमानी. राम घ्यावा राम द्यावा. राम गावा राम घ्यावा. राम जीवीचा विसावा. राम जीवीचा विसावा. राम जीवीचा विसावा.